श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1644व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण नवमी, शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/2/1993, बैठक क्रमांक 157, परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आनंद यात्रा करताना त्यावेळी त्यांनी भक्तांशी केलेल्या हितगुजाचा भाग 12वा याचं पठण मी करीत आहे। या भागाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, त्या काळी मी इथे एका ब्राह्मणाकडे माडीवर उतरत असे। देव देतो व कर्म नेते तसा प्रकार झाला। त्या ब्राह्मणाला 5 मुलगे होते, परंतु त्यांच्यावर संस्कार काही योग्य झाले नव्हते। एक दिवस त्यांचा मुलगा रागारागाने आला व त्याने मला आत्ताच्या आत्ता खोली रिकामी करा म्हणून सांगितले। बिलकुल तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। हे त्याने काही योग्य केले नाही। मी लगेच सामान घेऊन बाहेर पडलो व 8 आणि दिवस भाड्याने चिदानंद धर्मशाळेत खोली घेऊन राहिलो। त्याचेच दैव फिरले तर आम्ही तरी काय करणार। आम्ही त्याच्या जागेत राहिल्यावर जाताना नक्कीच काहीतरी दिले असते त्याला। देवाचा अभिमान बाळगलेली माणसे आम्ही आहोत। आमचा अपमान झालेला त्याला आवडत नाही। असे काही कोणाच्या हातून घडले तर शासन हे आलेच। आज त्या ब्राह्मणाची 5ही मुले वेडसर आहेत। संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली आहे। अशीच घटना एका ठिकाणी माझ्या बाबतीत घडली। त्या माणसाची बायको वेडसर निघाली। मुलाने जिला 2 मुलं अगोदरचे आहेत अशा हरिजन भांडीवाल्या स्त्रीशी लग्न केले। अशा घटना घडल्या तरी या लोकांना या शक्तीपाशी येऊन शरण जाण्याची बुद्धी होत नाही की पश्चातापही झालेल्या गोष्टीचा होत नसतो। म्हणून अशा प्रकारच्या बुद्धीमुळे त्यांचा विनाशच होत असतो। आमचे सर्व जीवन त्याच्या चरणांशी समर्पित केलेले असते, म्हणूनच त्याला आमचा अभिमान वाटत असतो। पूर्वी स्वामी वासुदेवानंदांनाही असे अनुभव आलेले आहेत। स्वामींना एकदा असेच त्यांच्या एका भक्ताने घरी या म्हणून बोलवले होते, परंतु काहीतरी काम निघाल्याने त्यावेळी घरी पोचले नव्हते। स्वामी त्या घरी बोलवल्याप्रमाणे पोचले तेव्हा ते भक्त तिथे हजर नव्हते, परंतु त्यांचा 15-16 वर्षांचा मुलगा बाहेरच ओटीवर उभा होता। त्याने स्वामींना पाहिले। वडील घरात नाहीत, तुम्ही थोडा वेळ थांबा असे काही सांगण्याऐवजी त्या मुलाने स्वामींना तिथे ओट्यावरही बसायला दिले नाही, वरून हाकवून लावले। हे काही त्याने योग्य केले नाही। थोड्या वेळाने तो भक्त घरी आला। त्याला एक संन्यासी घरी येऊन गेल्याचे कळले। त्याने तर स्वामींना बोलावलं होतं व तो घरी नसल्याने असे घडले हे त्याच्या लक्षात आले। त्याला खूप वाईट वाटले, परंतु तो तडक स्वामींना भेटून क्षमा मागावी म्हणून त्यांना शोधायला गेला। परंतु स्वामी त्याला त्यानंतर 12 वर्षांचा काळ भेटलेच नाहीत। तो स्वामींची माहिती काढून त्या गावी जात असे, परंतु तो तिथे पोहोचेपर्यंत स्वामी पुढच्या गावाला गेलेले असत। असे सतत चालू असे। अखेरीस 12 वर्षांनी स्वामींची व त्याची भेट घडली। तेव्हा स्वामींनी त्याला, तुमचा मुलगा एवढा 15-16 वर्षांचा मोठा झाला तरी तुम्ही शिस्त लावली नाही, योग्य संस्कार केलेले नाहीत, म्हणून असा माझा संन्यासाचा अपमान त्याच्याकडून घडला आहे। याला तुम्हीच जबाबदार आहात। मुलांच्यावर वेळच्या वेळी योग्य संस्कार करणं हे तुमचं कर्तव्य आहे याची जाण करून दिली। तुम्ही हे सर्वांनी लक्षात ठेवा। आमच्या सारख्याला जर कोणी त्रास दिलेला त्या शक्तीला आवडत नाही। कोणाकडून ही जर चूक झाली तर परत अशी चूक करू नको असे म्हणून आम्ही समजावत असतो। खूप जुनी गोष्ट आहे। मला वाडी यात्रेला जायचं होतं, पैसे नव्हते। त्या यात्रेचा त्या काळी 18-20 रुपये खर्च येत असे।
मी एका भक्ताला 20 रुपये पाठवण्यास सांगितले. त्याने 25 पाठवले. मला आश्चर्य वाटले की यांनी जास्त पैसे का पाठवले. यात्रा झाली तेव्हा माझ्याजवळ 25 रुपयातले 4-8 आणे शिल्लक राहिले. पुढे भक्त दर्शनाला आल्यावर त्याला विचारले की 20 रुपये पाठवण्यास सांगितले असता मला 25 रुपये का पाठवलेस. तर तो म्हणाला, रात्री स्वप्नात देवाने सांगितले की जर 20 रुपये मागितले असले तरी 25 पाठव. देवाने लाज राखली खरी, पण मी देवाच्या कानावर घातले की तुमच्या दर्शनाला यायला मला भक्तांकडे पैसे मागावे लागतात. हे बरं वाटलं का तुला. राजयाची कांता काय भीक मागे. तेव्हापासून एक झाले. मला कधी कोणाकडे मागण्याची पाळी आली नाही. हा प्रसंग माझ्यावरच आला असं नाही, तर आधीच्या संतांच्या बाबतीतही हेच घडत आलेले आहे. मी तुम्हाकडे काही मागत नाही व मागणारही नाही. तुम्ही कोणी गर्व करू नका की आम्ही आहोत म्हणून यांचे चालले आहे. माझं तुमच्या वाचून काहीही अडणार नाही. आज जीवा होता म्हणून शिवा वाचला असं तुम्ही कोणीही वाटून घेऊ नका. पूर्वी अक्कलकोटचे स्वामींचा चोळप्पा नावाचा शिष्य होता. त्यांच्या बायकोने जेवायला अन्न तयार केले की ते सर्व गरिबांना वाटून टाकीत असत. चोळप्पा हुशार होता. त्याने बायकोला समजावून सांगितले, ते आज कदान्न लोकांना वाटून टाकतात याचा अर्थ ते उद्याला गोड अन्न खायला देणार आहेत. त्याप्रमाणे पुढे उत्तम दिवस त्या घरचे आले. असे थोर संत पुरुष या भूमीत होऊन गेलेले आहेत. पूर्वी साधू संतांचा देवमान पंथ भारतात होऊन गेला. अशा मार्गात माणसं जन्माला यावी लागतात. कृपा करण्यापूर्वी अशी व्यक्ती समोरच्या माणसाला व्यवस्थित तपासून पाहत असते. मी सुद्धा भक्तांना आधी तपासून घेऊनच तसे त्यांच्यावर लक्ष ठेवत असतो. सहसा अशा व्यक्ती कोणाच्या घरीही जात नसतात. दंडधारी संन्यासाचा मान सर्वांनी राखायलाच पाहिजे. टेंबे स्वामी एकदा रस्त्यातून जात असताना एका शेतकऱ्याने मुद्दाम त्यांच्या अंगावर बैलगाडीच घातली. स्वामींच्या मागे ईश्वरी शक्ती असल्याने त्यांना काहीही त्रास झाला नाही. उलटेच ती बैलगाडी त्या बैलांच्या सकट उलटून पडली. बैल तर समोरच्या दोन्ही पायांना हवेत वर घेऊन पाठीमागच्याच पायावर उभे राहिले. गाडीवान थेट खाली फेकला गेला. त्याला जबर माल बसला. बैलांना काहीही मात्र झाले नाही. स्वामींनी त्या प्रकाराकडे पूर्ण दुर्लक्ष केले व पुढे तिथून निघून गेले. तुकोबांच्या बाबतीतही असेच घडले. त्यांचे ग्रंथ पाण्यात टाकले गेले. असे प्रसंग घडण्यामागे तुझे काय चुकले हे सुद्धा त्यांना दाखवून द्यायचे असते. असे घडणार होते ह्याची त्यांना कल्पना होती, म्हणूनच त्यांनी बंबाजीलाही क्षमा केली. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुजाचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या पठणाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.